जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले 500 पर्यटक महाराष्ट्रात सुखरूप परतले, तर आज उर्वरित 232 प्रवाशांना विशेष विमानानं भारतात आणणार. मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्री गिरीश महाजनांकडून घेतला आढावा. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 45.9 अंश सेल्सिअसवर, तर व्याघ्र प्रकल्पातील दुपारच्या सत्रातील सफारीच्या वेळेतही बदल. वाढत्या तापमानामुळे आता दुपारी 3 ते संध्याकाळी 7 या वेळेत सफारी होणार. बुलढाण्यातील नखगळती प्रकरणी बाधित गावांचा दौरा आटपून केंद्राचं पथक रवाना. लवकरच राज्य आणि केंद्र सरकारला अहवाल देणार. केस गळती नखगळती तात्पुरती, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तपासणी पथकाचं आवाहन. अमरावतीच्या मेळघाटात भीषण पाणी टंचाई, तर तलावामध्ये खड्डे खणून आदिवासी बांधव भागवतायत तहान. मणियमपूर या गावातील दुष्काळाची दाहकता समोर, तलावाच्या काठावर खड्डे खणून पाणी भरण्याची वेळ. ठाण्यामध्ये आज रात्री 12 वाजेपर्यंत पाणी बंद राहणार, तर जलवाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी काल रात्रीपासून पाणी पुरवठा बंद. परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिस्टन पूल आज रात्री 9 वाजल्यापासून बंद होणार, तर नवीन पूल बांधण्यासाठी सुमारे 2 वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता. वाहतूक कोंडी रोखण्यासाठी आता पोलिसांकडून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. छत्तीसगड राज्यामध्ये नक्षलवाद विरोधात मोठी कारवाई. 10,000 पोलिसांचा 700 नक्षलवाद्यांना घेराव. बिजापूरमध्ये 36 तासांपासून सुरू असलेल्या मोठ्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार. रोमांचक सामन्यात बंगळुरूचा राजस्थानवर 11 धावांनी विजय, तर 12 अंकांचा बंगळुरू पॉइंट्स टेबलमध्ये 3ऱ्या स्थानी, तर राजस्थानचा 7वा पराभव.